बिझी असल्या कारणाने मात्र आपल्याला दैवली संघाकडून फलंदाज खेडेकर विनेश खेडेकर याच्याकडून एक खरोखरच उत्कृष्ट फटका बघायला भेटलेला आहे आणि त्याने एक अनुभवी गोलंदाज नितीन शिंदे यांच्यावर हल्ला चढवलेला आहे आणि पुढचा चेंडू घेऊन नितीन शिंदे आणि हा उत्कृष्ट कडवलेला चेंडू आहे. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. जब पूछा चिड़ियों से कैसे बनाया आशियाया, तो बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. आता मात्र एक षटकारानंतर एक एक धावेने मात्र आपली धावसंख्या वाढीस लावताना विनेश खेडेकर मॅन फ्रॉम दहिवली गावचा डीजे ब्राव विनेश खेडेकर. आणि बघूया स्ट्राईक वर आहे जय आणि एक अनुभवी गोलंदाज आरसीचा नितीन शिंदे. अप्रतिम प्रयत्न होता परंतु लेट कट फाईन लेगच्या दिशेने जाणारी आणि एक धाव घेण्यात यशस्वी. परत एकदा स्ट्राईकला येतो तो म्हणजे विनेश खेडेकर मॅन फ्रॉम दहिवली. आतापर्यंत मात्र आपल्या संघाची भिस्त आपल्या खांद्यावर घेऊन चालणारा हा कॅप्टन कुल विनेश खेडेकर. डीजे ब्राव धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहेत 11. यावेळेला उचलायचा होता चेंडू हवेत, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. एक रन कंप्लीट, दुसऱ्या रनाचा प्रयत्न यशस्वी. अशा प्रकारे ह्या चेंडूवर सुद्धा येत आहेत 2 धावा बिनबाद. एक षटक संपले, धावसंख्या झाली आहे 13. इथे विनेश सांगतोय की जयला 13 मेरा साथ रे. अजून विशाल रिकामे. कन्नम स्टार म्हणजे सगळ्यात जास्त फेमस झालेला गाणं आणि आता मात्र कोणाला फेमस व्हायचं हे ठरेल या मॅच वरती. कारण एक फायनलिस्ट भेटलाय, दुसरा फायनलिस्ट शोधायचा आहे दहिवली की आरसीसी गवलवाडी. बघा 16 संघांमधून आतापर्यंत 13 संघ माघारी परतलेत. हे 2 संघ असतील, ह्या 2 संघांमधला एक संघ फायनल मध्ये दाखल होईल. ओहो जय याच्या बॅट मधून निघालेला अप्रतिम स्ट्रोक. चेंडू जाईल सीमा रेखा पार, दणदणीत चौकार. जय खेडेकर याच्या बॅट मधून मला असं वाटतं 4 चेंडू मध्ये 8 धावांवर खेळतोय आणि तसंच 3 चेंडू मध्ये 9 धावांवर खेळतोय, तो म्हणजे विनेश खेडेकर. अप्रतिम धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. विशाल रिकामे. हो उचळी घेणारा चेंडू होता गुडलेनचा काहीसा मारा आणि न समजलेला चेंडू लाईन आणि लेंथ मिस करतोय, तो म्हणजे जय खेडेकर. निर्धाव चेंडूची सांगता होते या. नक्कीच कमबॅक करतोय विशाल रिकामे. यासाठी अनुभव आहे, गेली कित्येक वर्ष आरसीसी या संघासाठी हा खेळणारा एक अष्टपैलू खेळाडू आपल्या संघासाठी कामगिरी अप्रतिम करतोय, कमबॅक करतोय. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या झाली आहे मला वाटतं 17 पे 17. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. स्कूप खेळायचा होता परंतु कुठेतरी मिस करतोय, परंतु 1 रन घेण्यापासून वंचित नाही ठेवलंय. आणि विनेश खेडेकर मात्र आता आपला स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्यात कुठेतरी मन बनवलेलं आहे त्याने की आता मलाच खेळायचा माझ्या संघासाठी. कारण इथपर्यंत जर माझ्या संघाला मी घेऊन आलोय ना तर मी माझ्या संघाला फायनल पर्यंत घेऊनच जाईन. कुठेतरी हा युवा जोशला समजावताना, कारण एक्सपिरियन्सच्या वरती नेहमी युवा जोश मात्र हवी होतो. शांडीबाई. हा चला, अजूनही मला वाटतं 3 चेंडू शिल्लक आहेत. 18 धावांपर्यंत मजल मारली आहे दहिवली गावचा डीजे ब्राव उन्या. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. हा सुंदर गोलंदाजी, हाफ ट्रॅकर चेंडू आणि सरळ कीपरच्या ग्लोज मध्ये विसावतोय. निर्धावची सांगता, क्या बात आहे. कमबॅक केले. मागच्या मॅच मध्ये पण याच गोलंदाजाने कमबॅक केलं होतं. ह्या मॅच मध्ये सुद्धा याच गोलंदाजाने पुन्हा एकदा आरसीसीला कमबॅक करून आणले.
अप्रतिम गोलंदाजीचा मात्र मुजायरा इथं पेश करतोय तो म्हणजे विशाल. रिकामेवर हल्ला, नो मॅन्स लँड मध्ये मात्र चेंडू पडतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी कंप्लीट होते का? थ्रो मात्र चांगला गॅदर करतोय विकेट किपर. 2 रनांची भर पडते धावसंख्या होती ती 20. शेवटचा चेंडू आहे, बघूया शेवटच्या चेंडूवर जर का षटकार लागवला गेला तर 26 धावांपर्यंत मजल मारेल. शेवटच्या चेंडूवर चौकार गेला तर 24 आणि डॉट गेला तर 21. अविनाश काते सरांकडून विनेश साठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे या षटकारासाठी. बघूया दहिवली गावचा डीजे ब्रावो. ओहो मस्त ट्रिपल आउट मस्त. बॅक टू द पॅव्हिलियन फर्निचर डिस्ट्रॉय. जो फटका आपल्याला पार मारायचा होता तो मात्र गेला स्टंपवर आणि ती मुवमेंट होते मोये वाली. आता पाहायचं आहे 20 धावांचं मात्र एक लक्ष उभं केलंय आणि 21 धावांचं आव्हान असेल ते RCC गवलवाडी या संघाला. मी विनंती करतो दैवाली संघाने लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे, स्पीडअप करायचं आहे कारण आपल्याकडे वेळेची कमतरता आहे. आता अजून आपल्याला एक मेगा फायनल श्रीकृष्ण चषक 2024 वर्ष तिसरे पर्व तिसरेची मेगा फायनल खेळायची जर असेल तर मात्र आपल्याला घाई करावी लागेल मित्रांनो. कारण आज दिवसभर जो अट्टहास केला होता याचसाठी केला होता अट्टहास की शेवट गोड व्हावा आणि कुठेतरी त्या शेवटाला मात्र आपण जाऊन पोहोचलेलो आहोत. सेकंड सेमीफायनल एक फायनलिस्ट तर आपल्याला मिळालेले आहेत. आपल्याला सेकंड सेमी फायनलिस्ट या मॅच मधून मिळणार आहेत. जेवढी घाई तेवढी आपल्याला नेक्स्ट मॅचला मिळणार वेळ. दिवसभराची जी तुमची मेहनत होती ती मात्र आता आपल्याला दिसणार आहे. आपल्याला सामने तो एक आताचा ब्रँड बनला ना त्यानंतर तो उभा राहत नाही, परंतु प्रेम आणि जीवाला काय असतं ना तर ते सँडीबाई कडनं पाहावं. कारण तो आज आपल्यासाठी फक्त इथे आपल्या कार्यक्रमासाठी उभा आहे. कारण आपण तळा तालुका असताना सुद्धा ते मसाळ्याचे असताना सुद्धा त्यांना आपण एंट्री देतो का तर एक प्रेमापोटी आपली मंडळी आहे आणि मात्र तो आज आपल्यासाठी उभा राहिलेला. कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. स्पीडअप करायचं आहे अंपायर. चला ऑल यू रेडी. गणपती बाप्पा मोरया. लवकर जिंकून करूया दहिवली की RCC. दहिवली या संघाचा शरद आणि RCC या संघाची सलामीची जोडी आली आहे सुदर्शन आणि गजानन वरणकर. सुदर्शन खेडे घाटवळ आणि गजानन वरणकर. हॅलो चला लवकर फास्ट.
निलेश शिंदे मात्र आज कळकळीने विचारतात आपला संघ इकडून फायनलच्या दरवाजावर आहे आणि ते क्रिकेट प्रेमी जर कुणाचा आठवत असेल नाव तर आम्हाला आमचे निलेश शिंदे. प्रत्येक टुर्नामेंटला जातीने हजर राहणारा व्यक्तिमत्व कोण असेल तर आमचे निलेश शिंदे दादा. वीर दिवेकर याचं सुद्धा आगमन झालेलं आहे. पप्पांसारखाच क्रिकेट प्रेमी मात्र हा वीर दिवेकर, सँडी दिवेकरांचे सुपुत्र मात्र इथे मैदानात हजर राहताना. सेकंड सेमीफायनल गोपाल कृष्ण चला श्रीकृष्ण 24चा पर्व तिसऱ्याचा हा सेकंड सेमीफायनल. नक्कीच या आरसीसी गवलवाडी वर्सेस दैवली. आतापर्यंत 13 संघ माघारी परतलेत. एक संघ फायनल मध्ये दाखल झालाय बोरीचा माल. आता 2 संघ आहेत दहिवली आणि आरसीसी बोरमाला. या 2 संघांमध्ये एक संघ फायनल मध्ये दाखवले. चला फास्ट स्पीडअप घ्यायचं आहे. गोलंदाजी मार्क वर शरद महाडिक मॅन फ्रॉम दहिवली. स्ट्राईक वर आहेत आरसीसी या संघाचे अष्टपैलू खेळाडू गजानन. नॉन स्ट्राईकला सुदर्शन. चला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य याच रायगडात जन्मालो हेच आपलं भाग्य. पहिलाच चेंडू. ओहो पहिल्याच चेंडूवर मला वाटतं ओहो पकडो कॅचेस जीतो मॅचेस. यासे कॅच ने यासे मॅच छूटा हुआ. ही कॅच व्हायला पाहिजे होती. नक्कीच अप्रतिम प्रयत्न शरद माडिक यांनी पहिल्याच चेंडूवर इथे गजानन वरंकर सरांना फसवण्याचा प्रयत्न केला होता. पण नक्कीच आज मला वाटतं या खेळाडूचा दिन आहे. कहते हैं ना जिस दिन अपनी किस्मत का सिक्का चलता है उस दिन हेड भी अपना और टेल भी अपना. आज नशिबाचा सिक्का कोणाच्या गावाकडे आहे. या तर दहिवली या तर आरसीसी. या तर आरसीसी या तर दहिवली यांना बोचणार. कारण कॅच कुणाची सोडली ती गजानन वरणकर जो की स्टार खेळाडू हार्ड हिटर म्हणून ओळखला जातो गवळी समाजात. मात्र त्याची आता कॅच मिस होते आणि त्याचा मुआवजा किती द्यावा लागेल दैवली संघाला हे येणारा काळच सांगेल. परत एकदा शरद सज्ज मारा करेल. ओहो ब्लॉक मध्ये टाकलेला. ओहो अप्रतिम क्षेत्ररक्षण. 2 धावा घेण्याचा प्रयत्न. काय चेंडू पिचिंग केलाय. ब्लॉक मध्ये टाकलेला चेंडू हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न आणि मिळतील 3 धावा. क्या अफवात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला आरसीसी या संघाकडून बघायला मिळते. 2 चेंडू आणि धाव संख्येमध्ये वाढ. धाव संख्या झाली आतापर्यंत 4. 2 चेंडू 4 धावा. अजूनही सुरक्षित आहे आरसीसी गवलवाडीचा छावा तो म्हणजे गजानन वरणकर. आता मात्र कुठेतरी आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची गरज आहे ती म्हणजे दैवली संघाला. कारण आव्हान तेवढं छोटं नाही परंतु ते तुम्हाला हार्ड बनवावं लागेल. सुंदर गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल या मैदानावर. काहीसा व्यत्यय येतोय. अंपायर डॉट चेंडू घोषित डेड चेंडू घोषित करत असताना दिशाहीन गेंदबाजी वाईटचा इशारा पंचांकडून आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या झाली आहे 5. आज स्पोर्ट एम्पायर मध्ये आता मात्र लाईव्ह 300 प्रेक्षक पाहत आहेत आणि दिवसभरात मात्र 8 ते 10,000 प्रेक्षकांनी आपले हे सामने पाहिलेत. आपला स्पोर्ट्स एम्पायर हा चॅनल आपलाच आहे. तुम्ही सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचा बटन दाबा. प्रत्येक वेळेला तुम्हाला येणाऱ्या सूचना मिळतील. परत एकदा लेग ग्लान्स केलेला हा चेंडू फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षण जय याच्याकडून बघायला मिळते. नक्कीच आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते. 3 चेंडू आणि धावसंख्या झाली आहे ती आतापर्यंत 6. मला वाटतं 21 धावांचं लक्ष्य आहे. 21 हा लक्ष्य नक्कीच लकी मानलं जातं. गणपती बाप्पाची 21 मोदक. आता बघूया कोणासाठी लकी ठरतायत. 2 गाव नक्कीच आपल्या गावाच्या नावासाठी खेळतायत. पराकाष्ठा करतायत. मेहनत करतायत. नक्कीच पानी से नहाने वाला सिर्फ कपड़ा बदल सकता है लेकिन पसीने से नहाने वाला इतिहास बन सकता है. इतिहास कभी बनता नहीं इतिहास बनाना पड़ता है. ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवले. ओहो ही कॅच व्हायला पाहिजे होती. कॅच नाही. यासे मॅच छूट आहे. नक्की जयला पहिल्याच बॉलवर यायचा होता. पहिला का थांबला हाच मोठा प्रश्न आहे. तर गजानन वरणकर 6 चेंडू 6 धावा होत्या मात्र आरसीसी गवलवाडीच्या आणि तिथे कुठेतरी मिस करतोय आणि ह्या 4 धावेने भर पडते. धावसंख्या होते बिनबाद 10. पहिल्या षटकातले 4 चेंडू झालेले आहेत. आता मात्र 8 चेंडू आणि
11 धावांची गरज असेल ती मात्र आरसीसी गौलवाडी या संघाला. आपल्याला बघायला मिळते शरद माडिक पहिल्या संदीपभाई थोडंसं आम्ही समालोचन थांबवतोय कारण बक्षीस वितरणाला काही लोकांचा मान्यवरांचा सत्कार सोहळा करतोय. हा चला 6 चेंडू 7 चेंडू आणि मला वाटतं विजयासाठी किती बनवायचे आहेत 11 धावांची गरज आहे. बघा या षटकामध्ये 7 चेंडू 11 सुंदर गोलंदाजी आपल्याला शरद माडिक यांच्याकडून बघायला मिळते. गेली कित्येक वर्ष दहिवली गावासाठी हा खेळणारा खेळाडू पहिल्या चेंडूमध्ये पंच आणि 2 कॅचेस या ओव्हर मध्ये सुटलेले आहेत. ओहो आणि चेंडू जाईल सीमा रेखा पार दणदणीत षटकार. प्लीज थोडं स्पीडअप करायचं आहे दहिवली संघ. आम्हाला पण माहिती आहे की थोडासा आता सामना अटीतटीचा आलेला आहे परंतु अप्रतिम षटकार मात्र आपल्याला पाहायला मिळाला. तो म्हणजे फास्ट करायचा आहे. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे ती आरसीसी या संघाला. लवकर लवकर कारण याच्यानंतर फायनल घ्यायचा आहे. सँडी समारंभ सुद्धा करायचा आहे. लक वृंदावन ए बॉईज वेल फाईट केलात आज सुमित तांबडे कॅप्टन. खूप छान पद्धतीचा खेळ पाहायला मिळाला. तेजस तांबडे हार्ड लक पण तू आमचा मॅन ऑफ द सिरीज भरपूर वेळेचा राहणार ही यात काही शंकाच नाही. 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. ऋतिक पंधेरे काय अप्रतिम फटका खेळला होता मात्र शॉर्ट चेंडूला मात्र पाठवून दिलं होतं त्याने डीप फाईन लेगच्या डोक्यावरनं मात्र षटकारासाठी अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. समाजाचं हे कार्यक्रम समाजाच्या कार्यक्रमासाठी जेवढे उपस्थित राहिले त्यांचं स्वागत. एक संघ माघारी परत आहेत. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. स्ट्राईक वर आहे गजानन आणि गोलंदाजी अल्पेश पंधेरे. चला फास्ट करायचं आहे कारण की याच्यानंतर फायनल मला वाटतं एका षटकांची खेळवावी लागेल असं वाटतंय. नाहीतर कदाचित 3 चेंडूंची सुद्धा खेळवावी लागेल. नो वे. गजानन वरणकर क्लास दाखवताना मात्र हार्ड हिटिंग साठी हा ओळखला जाणारा प्लेयर मात्र स्क्वेअर कट करत असताना 1 रन घेण्यात यशस्वी होतोय कारण 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. कुठेही हाणामारीची गरज नाही. चेंडू आणि मला वाटतं 4 धावा मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. ऋतिक पंधेरे ज्याने की मागच्या षटकामधल्या लास्ट चेंडूवर मात्र एक हँडसम असा षटकार मारला होता आणि आपल्या संघाचे विजयाचे दरवाजे मात्र ओपन केले होते. तो मात्र आता फलंदाजी करत असताना क्लोज फिल्डिंगचा काहीसा एक प्रयत्न. ओहो सामन्याची मॅच अजूनही संपलेली नाहीये कारण की शेवटचा चेंडू पर्यंत मॅच संपलेली नाही कारण 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. सामना अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. फायटिंग स्पिरिट कुठेतरी दिसतोय आपल्याला. प्लीज स्पीडअप करायचं आहे विनेश खेडेकर आणि पंचांना थोडंसं विनंती आहे. चार चेंडू आणि 4 धावांची गरज है. पूरे मैदान में सन्नाटा छाया हुआ है आणि हर किसी को अपना माता पिता और भगवान याद आया हुआ है कारण की हीच मॅच असेल जो सेमीफायनल मधून फायनल मध्ये दाखल होणारा संघ असेल. ओहो सुंदर गोलंदाजी आणि ही चुकी महागात पडणार आहे दहिवली या संघाला. आता 2 धावांची गरज आहे. बघा डॉट चेंडू आणि डॉट चेंडूवर इथे 2 धावा आल्या नाहीतर आता मॅच असती 3 चेंडू आणि 4 धावांची गरज. आता इथे मात्र चुकी कुणाची इथे चुकी कुणाची म्हणायची गोलंदाजाची विकेट किपरची कारण कुठेतरी सामना खूप कठीण बनवण्याच्या नादात मात्र त्याने 2 रन गहाळ केलेले आहेत. जिथे डॉट चेंडू होता मात्र तिथे 2 चेंडू मात्र त्याने गहाळ केलेले आहेत. 2 चेंडू 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. प्लीज स्पीड अप
स्पीडअप करायचं आहे विनेश खेडेकर, विनंती आहे कळकळीची, कारण आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. प्लीज प्लीज प्लीज. बघा 3 चेंडू आणि 2 धावांची गरज आहे. मॅच अजून संपलेली नाहीये. अप्रतिम गोलंदाजी अल्पेश. ओ हो, यहाँ से कैच नहीं, यहाँ से मैच छूटा है और आरसीसी फायनलिस्ट ठरतो तो म्हणजे आरसीसी गौलवाडी हा संघ. जिंकलेल्या संघाचे अभिनंदन. आरसीसी